अशा पद्धतीने आता वाजलेत 5 आणि आपले झालेले आहेत 4878 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 30 तारीख आणि उद्या आमच्या गावची यात्रा आहे. त्याच्यामुळं आज गावाकडे जायचे. त्याच्यामुळं आता 4878 रुपये करून गावाकडे निघायचं प्लॅनिंग आहे. तर सगळ्यात आधी कपडे वगैरे भरतो, आंघोळ वगैरे करतो. आणि आंघोळ तुम्ही म्हणता 4 वाजता तुझ्या बापाने केली का आंघोळ? तर आंघोळीचा काय विषय ते नंतर सांगतो मी तुम्हाला. मस्तपैकी कपडे भरून आलो, आंघोळ केली नाही. आंघोळ तसं म्हणाय करायचा मूड होता, पण विषय काय आहे की आमचा मित्र थांबला एक स्वारगेटला आणि त्याला पिकअप करायचे आणि तिथून गावाकडे जायचे. गाडीची सर्व्हिसिंग पण करायची गावाला जायची अगोदर. आणि जमलं तर कपडे पण घ्यायचे, मित्राला घ्यायचे. तर जमलं तर मी सुद्धा घेतो. तसं म्हणाय बजेट टाईट आहे पण घेतो. तर तुम्ही म्हणता तू इतकं का काम करतोय दिवस रात्र आणि आंघोळ करायला सुद्धा टाइम नाही? तर विषय काय आहे की मी 1 जानेवारी पासून असं एक आपलं न्यू इयर रेझोल्युशन घेतलं होतं की मी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 50,000 करून घरी पैसे देईन गाडीचे रिटर्न. आणि ते मी आतापर्यंत फॉलो करत आलोय. आणि आता मे महिन्याची उद्या 1 तारीख आहे. तर मला 50,000चं टार्गेट पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळं इतकं दिवस रात्र कष्ट चाललेत. एप्रिल आणि मार्च महिना एकदम डाऊन गेला, पण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी पैसे काही साठवून ठेवले होते, त्याच्यामुळे ते कव्हर झालं. पण एप्रिल महिना एवढा डाऊन होता, त्याच्यामुळं मे महिन्यामध्ये मला मे महिन्याची 1 तारखेपर्यंत 50,000 होते आणि याचं जरा डाऊट होतं. त्याच्यामुळे शेवटचे 8 दिवस मी जडून काम केलं आणि शेवटी 50,000 माझं टार्गेट पूर्ण झालंच. तसं म्हणाय मला परवा दिवशीपासून डाऊटच होता की होतंय का नाही, होतंय का नाही. पण लकीली मी कालपासून 24 तास गाडी चालवतोय, त्याच्यामुळं रूमवरच नाही गेलो रात्री. आणि काल मला मुंबईची ट्रिप पडली आणि काल 5,000 आणि आज 5,000, जवळजवळ 5,000च झाले. तर त्याच्यामुळं माझं टार्गेट पूर्ण झाले असं म्हणायला काही अडचण नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो. 1 एप्रिल, 1 मार्च, 1 फेब्रुवारी, किती 29 जानेवारी. असं करून मी प्रत्येक महिन्याला घरी 50,000 पाठवतो. यांनी काय होतं, मी स्वतःशीच टार्गेट घालून घेतलेले की 50,000 सेव्हिंग करायची. आणि ती होतेच, म्हणजे ती एकदा टार्गेट आपण करून घेतलं ना स्वतःशीच, ती की होतं. पण ती 50,000 महिन्याची सेव्हिंग बघू नका. त्याच्यासाठी मी फील्डवर किती तास काम करतो हे मला माहिती आहे. आंघोळ केली नाही, दिवसात किती वेळा नाश्ता केला, किती तास काम करावं लागतं हे फक्त मलाच माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे निरीक्षण केलं असेल की जानेवारी महिन्यापासून मी युट्यूबला एवढा ऍक्टिव्ह नाहीये, मोठे व्हिडिओ पहिल्यासारखे येत नाहीत. त्याला तेच कारण आहे की मला कामातून वेळच मिळत नाहीये की व्हिडिओ टाकायला. किंवा बरेच मित्र कॉल करून भेटायचं बोलतात किंवा फिरायला जायचं बोलतात. तर त्या गोष्टींना ह्याच्यामुळेच टायमिंग मिळत नाही की मी स्वतःची घालून घेतलेलं टार्गेट. आणि हे टार्गेटमुळं काय होतंय की गाडीचे पैसे बऱ्यापैकी कव्हर होते. असं करून मी ह्या टार्गेटमुळं जवळजवळ 70-80% गाडीचे पैसे कव्हर केलेत. आणि आता दसऱ्यापर्यंत, दिवाळीपर्यंत सगळी गाडीच नील होईल असं म्हणायला काही अडचण नाही. 11 तास 33 मिनिटं, 18 तास 25 मिनिटं, कुठे गेलं, 12 तास 36 मिनिटं. आणि हे जे 12 तास 36 मिनिटं हे जे ऑनलाईन राहिल्याचा कालावधी दाखवतोय बरं का मित्रांनो. ह्याच्यापेक्षा आपण फील्डवर ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस सीएनजी भरण्यासाठी 1 तास आणि जेवण करण्यासाठी 1 तास, म्हणजे 2 तास. 12 तास 36 मिनिटं हे दाखवतोय ना. तर 14 तास 36 मिनिटं मी काम करतो हे गृहीत धरून चला. का तर जेवायला 1 तास आणि सीएनजी भरायला 1 तास लागतोच. तर 14 तास जर मी फील्डवर काम करतोय मार्केटमध्ये, तर आपण स्वतःसाठी किती वेळ देता येतो हे पण एकदा विचार केला पाहिजे. मी हे याच्यासाठी सांगतो की बरेच लोक आता माझा 50,000चा आकडा बघून हे प्रेरित होत असतील. तर तुमची 14-15 तास, हे 18 तास तुम्ही बघितलं, एवढी गाडीमध्ये राहायची तयारी पाहिजे, त्यावेळेसच तुमचं काम होऊ शकतं. आता म्हणजे मी कसं आहे किंवा आवडीचं क्षेत्र आहे माझ्या गाडी चालवणे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी अशा इतकं गाडीवर राहता येत नाही, ते शक्यच नाही. तर त्यांच्यासाठी जरा अवघड गोष्ट आहे. हे मी याच्यासाठी म्हणतोय की मार्च एप्रिल महिना इतका डाऊन असून सुद्धा मी 50,000 सेव्हिंग केलेली आहे. तर एवढी सेव्हिंग मी करू शकतो. आणि हे मला सगळं दिसत होतं कंपनीनं रेट डाऊन केलाय, पण मार्केटमध्ये कसं टिकून राहायचं ना ही एक स्किल आहे. आणि आपण स्वतःशीच आपला संघर्ष लढतो. म्हणजे ट्रिप ऍक्सेप्ट केल्या तर ते तर आपलाच ना फायदा होतो, नाही ऍक्सेप्ट केलं तर आपलंच नुकसान होतं. पण बऱ्याच लोकांना मी रडताना पाहिलं की धंदाच नाही आणि ट्रिपाच पडणार असं तसं. 100% धंदा कमी होतो, पण किती जरी कमी असला तरी कमीत कमी 1,000 रुपये आपण प्रॉफिट कमवू शकतो. हे सगळ्यांना रियालिटी माहिती आहे. पण बऱ्याच लोकांना रडायची सवय आणि त्याच्यामुळं मी
लोकांना सल्ला देणंच बंद करून टाकलं. हे मी याच्यासाठी सांगतोय की बऱ्याच लोकांचा असा समज आहे की वा लयच अवघड झालंय आणि नाही सर्वाइव्ह करू शकत. तर त्यांच्यासाठी हे उदाहरण की 50,000 मी जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात सेव्हिंग केलेली आहे आणि इथून पुढे बी कंटिन्यू करत राहील. आणि ह्या कंपन्या रेट वाढवतील ह्याच्यावर तर माझा भरोसाच नाही. का तर कंपन्या ती गव्हर्नमेंटच्या मनात आलं ना तर गव्हर्नमेंट एका मिनिटात त्यांना रेट वाढवायला लावू शकतं, पण गव्हर्नमेंटच्या मनात नाही आणि कंपन्यांच्या पण मनात नाही. आणि कितीतरी आंदोलनं झाली, किती काही झालं आतापर्यंत. 3 वर्षापासून मी हे पाहतोय, जेव्हापासून ओला उबेर मध्ये आलो तेव्हापासून की रेट वाढीसाठी संप करा, हे करा ते करा, पण आतापर्यंत कुठंच काही होऊ शकलं नाही. ज्या दिवशी संप करतात त्या दिवशी काही लोक गाडी चालवून मोकार धंदा करतात. आपणच संप करून आपणच आपली तोंडात हाणून घेतो, असा विषय होतोय. त्याच्यामुळे मी पण ह्या राजकारणापासून ह्याच्यातून पूर्णपणे लांब राहायचा प्रयत्न करतोय. आता राहिला उबर सेटअपचा विषय, तर उबर सेटअप मध्ये मी म्हणजे अगोदर इंटरसिटी ट्रिप मारायचो असं रिझर्वेशन. मी सेटअप मध्ये काही 1-2 दिवसच गाडी चालवली, फक्त एकच ट्रिप मारली होती, जास्त काही मारल्या नाहीत. पण अगोदर मला रिझर्वेशन पडायचे तेव्हा पण माझा 20,000च्या आसपास हे निघायचा, महिना निघायचा, ते आपला महिनाच म्हणतोय, आठवडा निघायचा. आणि आता लोकल करायची पण आता एकदा सवय लागली ना, कुठल्या टायमिंगला कुठं आपण हजर राहिलं पाहिजे, ते सगळं अंदाज आलेला आहे, कुठल्या टायमिंगला कुठं ट्रॅफिक राहतं. तर जास्त असा काय फरक पडत नाही माझा. आता लोकल चालून बी 20-25 हजार आरामशीर आठवडा निघतो. आठवड्यातून 1-2 दिवस मुंबईची ट्रिप लागून जाते. तर आता विशेष असा काय फरक पडत नाही. आपण ही काय म्हणतात रियालिटी ऍक्सेप्ट केली पाहिजे, आणि हे बऱ्याच लोकांना होतच नाही. बरेच लोक अजून पण हे रडत आहेत. हे मी याच्यासाठी म्हणतोय मित्रांनो की बऱ्याच मित्रांनी मला फोन येतात अजून पण की दादा धंदाच होत नाही तुमचा, होतोय का असं तसं. आणि मी सुद्धा मित्रांनो मधल्या काळात टेन्शन आलं तर मला की बाबा इंटरसिटीचे जेव्हा आपण बिझनेस म्हणजे पहिल्यापासून मी जेव्हापासून उबर चालवायला लागलो तेव्हापासून मला इंटरसिटी जेव्हापासून माहित झालं तेव्हापासून मला इंटरसिटीच्या ट्रिप लयच आवडायच्या. आणि ज्या दिवशी इंटरसिटी ट्रिप लागन त्या दिवशी माझा दिवस साधायचा आणि साधतो, त्यात वाईट असं काही नाही. पण ज्यावेळेस हे उबर सेटअपचं माहित झालं त्यावेळेस टेन्शन आलं की बाबा आपण इंटरसिटीच्या जेव्हा उबरचे जेव्हा गाडी चालवतो आणि उबर मध्येच असं फ्रॉड निघालंय तर आपलं गाडी बिझनेस धोक्यात आहे. पण माझे एकदम जवळचे मित्र असं म्हणायला काही अडचण नाही, ज्यांचा टॉप बिझनेस असतो त्यांचा सल्ला घेत असतो कायम. तर त्यांनी मला हे सांगितलं की आपण आपल्या ह्याच्या म्हणजे शेवट ह्याच्यात ऑप्शन तर काय नाही, बंद करू शकत असतो आपण, तर ते बंद केलं असतं. आता 2च ऑप्शन आहे आपल्यासमोर, एक तर लोकल मध्ये गाडी चालवून बिझनेस करायचा आणि दुसरं म्हणजे गाडी धंद्यातून बाहेर पडायचं. तर रियालिटी ऍक्सेप्ट करून मी आता गाडी धंद्यातून तर बाहेर पडू शकत नाही, नवीन गाडी घेतलेली आहे. तर लोकल मारायचं तर मन लावून का नाही मारायचं. म्हणजे बरेच लोक लोकल चालवतात पण मन मारून चालवतात, रेटच नाही, आता इकडं लय ट्रॅफिक असेल असं करून धंदा होत नाही. आता म्हणजे मी काय करतो की बाबा माझं टार्गेट असतं की दिवसात 200 किलोमीटर गाडी चालवायची. 200 किलोमीटर गाडी चालवल्याच्या नंतर 3,000 रुपये आरामशीर धंदा होतो. हे टार्गेट धरूनच मी चालतो. ओके. शेवटी आमचे महाराज आलेले आहेत, त्यांना कपडे घ्यायचे आणि गाडी सर्व्हिसिंग करायची. तर बघू आता किती वाजता तिथून निघायला. कपडे नाही घेतले नाही जमायचं. नाही जमणार का? नवरी बघा यायची. मग काय तुझ्याला कष्ट करावं लागते. कष्ट तुला काय करायचे कळायचे कष्ट. तुला वाटतंय मी लॅपटॉप घेऊन पुढे बसतो, मी लयच कष्ट करतो. कसं असतं बरं का, कष्ट मजूर बी करतो आणि बाकीचे हे बी करतात. काय नाही, मजुराचं कष्ट जास्त असतं. कष्ट गाढव बी करत आणि माणूस बी करत. फक्त फरक एवढा असतो की तो कसलं कष्ट करतोय आणि माणूस कसलं कष्ट करतोय. तू चुकीचं कष्ट करतोय. अरे तुला आमचं कष्ट दिसणार नाही गेल्या. हे बघ डोळ्याखाली काळ, डोके बघ, काय नाही, केस गळत आहेत मी पण आमचे. एडिटिंग वगैरे भरपूर करतो. काय नाही तर तू कुणाला पटवून देतो. अरे मी एडिटिंग करीतच नाही. आज मग ते लॅपटॉप वर मला काय पटणं दाबाय, मी दिवसभर दाबीन त्याला काय दाब. बर मी लॅपटॉप खोलतो, हा मला फक्त मी काय करतोय सांग, नाही तर काही बी करून टाक. काय करतो ते किती सोपं आहे. हा हा का? हे मग? मी दाखवू का मी काय करतो ते तुझ्या लक्षात राहते. नाही नको दाखवू. मित्रांनो आमचा भाऊ लागलाय 6 महिने झालं IT कंपनीत जॉबला, आणि भाऊ मला पटवून देतोय लय काम करतो. कष्ट काय असतं हे टॅक्सी ड्रायव्हरला विचारावं किंवा एखाद्या रानात जाणाऱ्या मजुराला विचारावं. हल्ला वाटतो आम्ही लॅपटॉप मध्ये काम करतो म्हणजे लयच कष्ट करतो. जस काय आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमचे कस्टमर 10 असले ना त्यातले 8 कस्टमर IT वाले असतात, ते बी एकदम टॉप लेवलचे, आणि ते काय कष्ट करतात ना आपल्याला
चांगलं गाडीत बसून समजत काय नाही, ह्याची त्याची माप काढायची कामं करतात फक्त, दुसरं काय धंदा नसतो यांना. त्यांना फक्त मागं बसल्या बसल्या म्हणायचं जमतं की बाबा एसी वाढवा थोडा, दुसरं काय काम नसतं. हे याच्यासाठी म्हणतो मित्रांनो, आता सध्या IT वाल्यांनी इतकी मजा दुसरी कुणाचीच नाही. वर्क फ्रॉम होम असतो, आठवड्यातून एक दिवस जायचं फक्त ऑफिसला, ते बी त्यांना वाटतं लयच काम आहे आमच्यावर. अरे इथं 14 तास इथं घासितोय मी, लाल झालंय आका खालून वरून. दुसऱ्या कोणी म्हणलं ना तर मी समजू शकतो भाऊ काम असन खरंच ऑफिस स्ट्रेस, पण दुसरं IT वाल्या माणसाने अजिबात म्हणू नये की मला लय काम आहे. काचाची बिल्डिंग असते मस्तपैकी थंडगार AC आणि वरून फक्त लॅपटॉप. मला जर लॅपटॉपवर काम करायला सांगितलं ना तर मी डे नाईट उठणारच नाही लॅपटॉपवरून. ही तर खरं कष्ट म्हणतात, कमरापर्यंत कळी येते कलर दाबायचं म्हणल्यावर. ही यांना कधी समजणार हा, म्हणजे समजत असेल मी काय म्हणतोय. आणि फक्त लॅपटॉपवर बसायचं ज्यांना वाटतं आम्ही लयच कष्ट करतो. काय कष्ट असतं भाऊ तुला? तुझं स्क्रीन टायमिंग दाखव बरं लॅपटॉपचा, किती किती वेळ स्क्रीन चालू असते लॅपटॉपची मला दिसन. मी माझी मोबाईलची दाखवतो, उबरवाला ती मगाशी दाखवलं 18 तास मी ऑनलाईन आहे उबरला. तेव्हा किती ऑनलाईन मला दिसन ना, दाखव की 5 तास 24 तासामधलं 5 तास ऑनलाईन भाऊ, मग तुला हे काम आहे. मित्रांनो आता चालू कपडे घ्यायला, आणि आता विषय असा झालाय की उद्या आहे 1 मे आणि परवा दिवशी काय शनिवार आणि त्याच्या पुढं रविवार, असं सलग 3 दिवस सुट्टी आली. त्याच्यामुळं पुणे सोलापूर हायवे असा जाम झालाय ना की हडपसर पर्यंत यायला 1 तास लागला. आणि आता इथं चाललोय मुळचंद मध्ये. गाड्यांनी कपडे घ्यायला मला त्यांच्यासाठी नेलं होतं, पण गाड्यांनी जबरदस्तीने मलाच कपडे घ्यायला लावले. मी म्हणलं माझी लय चांगली शर्ट लागला, 150 रुपये शर्ट अजून टिक लागलाय घरी आमच्या. नाही म्हणले शर्ट घे तू. घेतला 1 शर्ट आणि 1 पॅन्ट, गाड्यांनी 1 शर्ट घेतलाय फक्त. त्यांच्यापेक्षा जास्त तर खर्च माझाच झालाय. 1300 रुपयाचा ओके कार्यक्रम झाला. आता निघूया घराकडे, का तर गॅरेज आत्ता चालू असेल का नसेल काय माहीत सांगता येत नाही. आता किती वाजले? 8 वाजल्यात वाटतं आहे, 8 वाजल्यात. तर गॅरेजवाला घेतोय का नाही सर्व्हिसिंगला गाडी काय माहिती. सर्व्हिसिंगच फक्त ऑइल चेंज, दुसरं काय नाही. मित्रांनो आता वाजलेत 9 आणि आत्ताच निघालो आम्ही लोणी काळभोरच्या पुढं. CNG भरायला 1 तास गेला आणि गॅरेजवर इतकी मेहनत करून इतक्या ट्रॅफिक मध्ये युटर्न घेऊन गेलो गॅरेजवर. गॅरेजवाला म्हणला आता लय लेट झालंय, उद्या सकाळी या. आणि तसं बी म्हणजे विषय काय झाला की सर्व्हिसिंग करायची होती ना, आमच्यासोबत मित्र आहेत. माझी बी इच्छा नव्हती, पण म्हणलं गाडी जरा 62,000लाच करायची होती, गाडी झाली 66,000. 3-4 हजार किलोमीटर जास्त झाली, तर म्हटलं करावंच. पण जरा जास्तच लेट झालंय, पण म्हणलं जाऊ द्या ठीक आहे असू द्या. पण हे ट्रॅफिक दाखव, इतका हायवेला ट्रॅफिक आहे की मापच नाही. सलग 3 दिवस सुट्टी येतं, त्याचा परिणाम आहे हा. आणि भाऊला आपण संध्याकाळी निघायचं होतं आणि आता कुठवर लागत आहे काय माहित ट्रॅफिक. मित्रांनो माझ्या मग 7:30 का लागली मला काय समजा नाही. आता नव्या गाडीची लाईट जायचं काय कारण नाही. हो का, ही लाईट लागली बरं का, आणि ही लाईटच गेली. त्याला LED येत असलं प्रोजेक्टर, हो का तुम्हाला दाखवतो. आणि प्रोजेक्टरच बंद पडले. आणि मी म्हणतो लाईट का पडना गाड्या, लाईट का पडना गाड्या. आता बघू 11 वाजले तर एका लाईटीवरच जातो घरी. मित्रांनो आता वाजले 11:50 आणि आता आलो तर आम्ही श्रीगोंद्यामध्ये CNG भरतो. म्हणजे इथं भरला म्हणजे परत गावाकडे किती गाडी फिरली तरी टेन्शनच नाही. श्रीगोंद्यामध्ये जर तुम्ही कुठं खाली बीड जामखेड साईडला चाललेला असाल तर इथं श्रीगोंद्यामध्ये नेहमी ऑनलाईनच CNG मिळतो. त्याच्यामुळं म्हणजे 24 तास CNG मिळतोच. त्याच्यामुळं नो टेन्शन आणि गर्दी पण जास्त नसते. कधी श्रीगोंद्यातून येणं झालं तर श्रीगोंद्यात CNG मिळतो. चला वर्गणी काढा सगळ्यांनी पाचशे. समोरच्या गाडीची गल्लत होऊ शकते. ज्यावेळेस तुमच्या गाडीची एकच लाईट चालू ना त्यावेळेस तुम्हाला जास्त अलर्ट राहण्याची गरज आहे. हे मी याच्यासाठी सांगतोय की बऱ्यापैकी लोकांचा अंदाज असा असतो की 2 लाईटी आल्यात म्हणजे 4 व्हीलर असते आणि 1 लाईट आली म्हणजे 2 व्हीलर असते. तर काय होतं की बुवा 1 लाईट जर आपल्या गाडीची चालू असेल तर समोरच्या गाडीला अंदाजच लागत नाही की बुवा 2 व्हीलर का 4 व्हीलर. जोरात जर गाडी असेल तर तिथं गल्लत होऊ शकते. त्याच्यामुळं अलर्ट राहण्याची जास्त गरज असते ज्यावेळेस अशी कंडिशन असते त्यावेळेस. 2 वाजता आम्ही पोहोचलो गावाकडं. आणि तुम्ही म्हणता की बुवा 130 किलोमीटरच्या अंतरासाठी तुम्ही इतका वेळ का लावला, तर एकदम आरामात आलो आम्ही. 1 लाईट गाडीची कमी होती त्याच्यामुळं एकदम स्लो आलोत. आणि श्रीगोंद्यामध्ये पण एका मित्राला आतमध्ये थोडंसं सोडवायला जायचं होतं गावामध्ये, तर तिकडं पण गेलो. पुण्यामध्ये ट्रॅफिक भरपूर लागला आणि पुण्यामध्ये CNGला पण भरपूर वेळ लागला. कपडे घ्यायला पण 1 तास लागला. त्याच्यामुळं टाइमपास होतच गेला. केडगाव चौफुल्यावर आल्यावरती जेवण केलं आणि तिथून मग गावाकडे आलो. 2 वाजता आलो तर
इतकी गाडी चालवली मी, पण गावाकडची जी वाट असते ना, ती वाट म्हणजे त्या वाटेची जरा मज्जाच वेगळी असते. हे लोक बाहेर राहणारे समजू शकतात की बा गावाकडची जी वाट असते ती म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला की बा कधीच कटाळा येत नाही गावाकडे जाण्याचा आपल्याला. म्हणजे आता जाऊ दे, आता मी अर्धवट झोपेत बोलतोय, उद्या सकाळ बोलतो. बाय बाय, टाटा. मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमच्या गावची यात्रा आणि आज जाता उठलोय मी, आंघोळ वगैरे केली आणि आता जातो गावाकडं. मस्तपैकी मित्रांची वगैरे भेट घेतो, फेरफेटका मारून येतो. एक काय विषय, बऱ्याच दिवसातून गावाकडे आलोय, तर काय विषय मग गावात काय चाललंय हे कळलं पाहिजे ना. कसं आहे गावाकडं वातावरण. हा हा हा, मस्त मस्त थंड थंड ऊस. पुण्यामध्ये असताना उष्णता जाणवते, इथं इतकं ऊन पडत आहे तरी पण उष्णता इकडे जाणवत नाही. शेवटी गाव ते गावच. हे आहे आमचं गाव. जास्त पुढं गाडी नको न्यायला असं वाटतंय मला, का तर पुढं गर्दी असेल, चलत जातो. मित्रांनो, 6 महिन्यातून गावाकडे आलतो आणि मस्तपैकी उष्णता आहे, त्याच्यामुळे म्हटलं दरवर्षी आमच्याकडे तसं तर पोहायला काय अडचण येत नाही, पाणी असतं. पण ह्या वेळेस म्हणलं पाणी बघून यावं, तर पाणी बघा आता कसं पोहायचे या एरीत. तसं म्हणाय पाणी आहे बरं का, पण जरा जास्तच खाली. बघू दुसरी विहीर सापडली तर ठीक आहे, नाही तर बघू आता काहीतरी. पण पोहायची तर इच्छा आहे. गड्यांनी मला माझ्याच गाडीत मागं बसवलंय, अन्याय चालू आहे सध्या. पण चला ठीक आहे, असू दे, मागं बसाय मजा वाटत. एसी फुल केलाय मस्तपैकी. आता गॅसच्या टाक्या भरून आणायला चालतो, तर ठीक आहे चला. इकडे या, इकडे या. मला त्याला शिकवायचं बस म्हणलं की बसायचं. आता फक्त ये मांडल्याला जमानलेलंच कळतं. ये मांडल्याला जमानलं ताव नको, ताव नको, काय कुत्रा आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून आता सध्या आलोय घरी. आता झोपतो निवांत, रात्री 2 वाजल्यावर यायला. थोडीशी झोप घेतो, परत संध्याकाळी गावाकडे जातो. मित्रांनो, आता मस्तपैकी झोप झालेली आहे आणि आता चाललोय गावामध्ये शेरणी वाटायसाठी. ज्या मित्रांना माहित नाही शेरणी वाटणे म्हणजे काय असतं, तर त्यांच्यासाठी सांगतो. काय असतं बाय? देवाला नारळ पेड आणि नारळ पेढे देवाला पण ठेवायचं, वाटायचा आणि लोकांना पण वाटायचा. म्हणजे 1 किलो नारळ आणि 3-4 नारळ, आपलं 1 किलो पेढा आणि 3-4 काय कसं असतं, 1 किलो नारळ आणि 1 किलो पेढा आहे ना. हा हा देवामोर मांडायचं, हा. साऱ्यांना वाटायचं. हा, ते सगळ्यांना वाटायचं असं असतं. संध्याकाळच्या टायमी देवा पुढे आलं ना कोणी बी येऊन पेढ वाटी, तर लय मस्त वाटतं फुकटचं पेढ खायला. मी तर मुद्दामून जातात. हा, लय पेढा. एक नंबर. स्क्रू ड्रायव्हर. अरे हो, लोकांना वाटायचं सोडून तपूनच खातोय. अरे साल्ट काढलं होय, साल्ट काढायसाठी तर मी इतकी मेहनत केली, स्क्रू ड्रायव्हर घेऊन आलो. वा, शेरणी आणि इकडे वाटायची लोकांना फ्री मध्ये. मित्रांनो, मस्तपैकी शेरणी वाटून तर झाली, पण मला विशेष असं वाटलं, इथून मागं बी मी शेरणी भरपूर वेळा वाटलेली आहे. पण आता विषय असा झाला की इंस्टाग्राममुळे, युट्यूबमुळे आमच्या गावातले बऱ्यापैकी लोक मला ओळखतात आणि मी सगळ्याच लोकांना ओळखीत नाही. आणि ते समोरून विचारून येतात, बरं आहे का, कसं काय चाललंय धंदा पाणी, असं तसं लय आपुलकीने विचारतात. आणि माझं जरा कन्फ्युजन होतं की समोरचा माणूस मला कसं काय ओळखितोय, आमचं कधी बोलणंच झालं नाही. पण आता इंस्टाग्रामवर, युट्यूबवर बघत असतात, त्याच्यामुळे ती मला ओळखीतात पण मी त्यांना ओळखीत नाही, असा विषय होतोय. पण चला जाऊ द्या, आपल्या कामातून आपली ओळख होती हे महत्वाचं आहे. बरं वाटलं जरा. म्हणजे इथून माग मला किती वेळा मी पेढ वाटले असते लोकांना, वेळ नव्हता लागत कुणाचा कोणी येऊ, पेढा येऊन आलाय ना, असा विषय व्हायचा. पण आता काहीतरी ओळख निर्माण होती असं म्हणायला काही अडचण नाही.
म्हणजे आज तर मला इतक्या लोकांनी ओळखलं की मला असं म्हणजे विचित्र वाटलं थोडं, इतके लोक कसं काय ओळखतात. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मी बऱ्याच वेळा शिरणी वाटलेली आहे, पण मला असं समोरून आपुलकीने कधीच विचारलं नाही पण तू कुठं असतो, पुण्याला असं तसं बरं आहे का, चांगलं आहे का. आता समोरून लोक विचारतात ना, आणि अनोळखी माणसं म्हणजे ते मला इंस्टाग्रामवर बघत असतील, पण आता म्हणजे मला ते एक वेगळंच वाटतं ना, की बा समोरचा माणूस इतका आपुलकीने विचारतो, म्हणजे जरा काहीतरी आपण पण विशेष काम केलंय असं म्हणायला काही अडचण नाही. आपल्या कामामुळे आपली ओळख आहे हे कुठं ना कुठं खरंच आहे. मी वाटून आल्याच्या नंतर मस्तपैकी मित्रांमध्ये जाऊन गप्पा वगैरे मारल्या. आता तमाशा बघायला जायचं नियोजन आहे, म्हणजे जाईन का नाही ते सांगू शकत नाही. पण आता एवढ्यावर व्हिडिओ एड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.